आणि राज्य सरकारने काढलेल्या सगळे सोयरेच्या अध्यादेशाला चंद्रपूर जिल्ह्यातल्या काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी कडाडून विरोध केलाय। विशेष म्हणजे या अध्यादेशाच्या विरोधात 7 फेब्रुवारीला चंद्रपूरमध्ये ओबीसी, एसबीसी आणि व्हीजेएनटी यांचा मोर्चा आयोजित करण्यात आलाय। या मोर्चामध्ये आमदार धानोरकर यांचा सक्रिय सहभाग असेल। तसंच धानोरकर यांनी लोकसभेची दावेदार म्हणून माझी पूर्वतयारी सुरू असल्याचं सुद्धा म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सारंग पांडे यांनी। चंद्रपूर मधल्या ज्या आमदार आहे बरोरा विधानसभेच्या प्रतिभा धानोरकर यांनी देखील सक्रिय पाठिंबा दिलेला आहे या मोर्चाला। आताही तुमचा जो विरोध आहे या सगळे सोयरे अध्यादेशाला तो का आहे आणि हा ओबीसींसाठी कितपत नुकसानदायक होऊ शकतो? ओबीसी मध्ये साधारणतः 395 जाती या समाविष्ट होत आहे आणि 395 जाती समाविष्ट होत असताना फक्त 17% आरक्षण हे ओबीसींना आहे। पण दिलेलं आरक्षण हेही कोर्टात अजूनपर्यंत स्टँड झालं नाही आहे। त्याच्यामुळे ओबीसी मधून जर का मराठ्यांना आरक्षण देत असेल तर त्याचा आमचा याच्यासाठी सर्रास विरोध आहे। तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यासाठी आमचा विरोध नाही, तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या, पण मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण तुम्ही द्या, ओबीसी मधून आरक्षण देऊ नका। कारण ओबीसींना दिलेलं आरक्षण आहे ते आम्हालाच अजूनपर्यंत पुरेसं नाही आहे। त्याच्यामुळे मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं आणि ओबीसीच्या आरक्षणांना कुठेही धक्का लागता कामा नये। कारण ओबीसीच्या आरक्षणाला जर धक्का लागला तर ज्या पद्धतीचं मराठ्यांचं एकवटलेलं सगळं चित्र आपण महाराष्ट्रात बघितलं त्याच पद्धतीचं चित्र हे भविष्यात ओबीसीच्या बाबतीत सुद्धा घडल्याशिवाय राहणार नाही। पक्षाकडून सध्या काय तुम्हाला तयारी करण्यासाठी सांगण्यात आले? कारण अवघ्या 1 ते 1.5 महिन्यावर आता आचारसंहिता लागण्याची वेळ आलेली आहे। पक्षाकडून काय सांगण्यात आलं? पक्षाकडून आदेश म्हणून नाही, पण आपल्याला माहीत आहे की या चंद्रपूर वनिहारणी लोकसभा क्षेत्रात दिवंगत खासदार साहेबांचा हा मतदारसंघ होता आणि अख्ख्या महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव हा मतदारसंघ काँग्रेसने राखला। त्याच्यामुळे पक्षाने आदेश जरी दिला नसेल तरी या लोकसभेची दावेदार म्हणून मी माझी पूर्वतयारी चालू केलेली आहे। पक्षाने तिकीट तर मला मिळेल हे 100% गॅरंटी मला आहे, कारण दुसरा दावेदार कोणी नाही आहे आणि हक्काची जागा असल्यामुळे ही जागा मी सोडणार नाही। आणि शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला अंतिम निर्णय राहील। लोकसभेसाठी देखील त्यांनी आपली दावेदारी जी आहे ती मजबूतीने समोर ठेवली आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।